आता म्हाडाच्या 20% सर्वसमावेशक योजनेअंतर्गत प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य म्हणजे नेमकी काय स्कीम आहे आणि ती स्कीम कशा पद्धतीने राबवली जातात? कसं आहे, 2018 सालापासून महाराष्ट्र शासनानं काढलेल्या 20% सर्वसमावेशक हाऊसिंग स्कीमच्या अंतर्गत ज्या ठिकाणी 10 लाख लोकसंख्या आहे अशा महानगरपालिकाच्या क्षेत्रामध्ये प्रायव्हेट बिल्डर्स जे आहेत ज्यांची 4000 स्क्वेअर मीटरच्या वर स्कीम असेल तर त्यांनी 20% जागा ही घराच्या स्वरूपात बांधून म्हाडाच्या हवाली करायची. म्हाडा किंवा राज्य सरकार अशा बिल्डरना त्यांची जी कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे त्याच्यावर 25% मार्जिन ठेवून तेवढे पैसे ज्या घरांना, ज्या बेनिफिशरींना लॉटरी लागते त्यांनी तेवढे पैसे बिल्डरकडे जमा करायचे असतात आणि म्हाडाला 20,000 रुपये जी काही चार्जेस असेल ती जमा करायची असतात. ही जर लॉटरी 2 वेळा जर घरं गेली नाही, का घरं जात नाहीत तर बऱ्याचशा वेळेला डिफेन्सची कोटा आहे, अपंगांचा कोटा आहे, शेड्यूल कास्ट आहे, शेड्यूल ट्राईब आहे, पत्रकार आहेत, कलाकार आहेत, आमदार खासदार आहेत, राज्य शासनाचे कर्मचारी आहेत, राज्य शासनाच्या महामंडळाचे कर्मचारी आहेत. अशा लोकांसाठी एक ठराविक कोटा आम्ही ठेवलेला आहे. त्या कोट्यातली घरं बहुतांशी कोणी त्याला प्रतिसाद देत नाहीत. उदाहरणार्थ MP, MLA, MLC यांना लो हाऊसिंगमध्ये किंवा 1 BHK 2 BHK घरामध्ये फारसा इंटरेस्ट नसतो म्हाडाच्या घरांमध्ये, त्यामुळे ती घरं तशीच बाकी राहतात. ST समाज हा आमचा ग्रामीण भागामध्ये, अतिदुर्गम भागामध्ये राहतो. त्या लोकांना ऑनलाईन कसं करायचं, लॉटरीमध्ये भाग कसा घ्यायचा, काय करायचं, या सगळ्या गोष्टी माहिती नसल्यामुळं ते घरंसुद्धा तशीच राहतात. मग एकदा न गेलेली घरं दुसऱ्यांदा लॉटरीमध्ये घेतो आम्ही आणि दोन्ही लॉटरीमध्ये ती घरं जर गेली नाही तर त्याला आम्ही प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य म्हणजे FCFSच्या अंतर्गत त्याला आम्ही ऑनलाईन स्वरूपामध्ये ती घरं लोकांना उपलब्ध होतात. ऑनलाईन म्हणजे काय की जो पहिलं बटन दाबेल ही सगळी जी रजिस्ट्रेशन, अनामत रक्कम या सगळ्या गोष्टी करून बुक माय होमवर जाऊन पहिलं बटन दाबेल त्या ग्राहकास ते घर मिळतं. परंतु हे होत असताना काही त्रुटी आढळून येत आहेत सॉफ्टवेअरमध्ये. नाही, काय झालं की गेल्या लॉटरीमध्ये आणि गेल्या FCFS मध्ये आणि आताच्या FCFS मध्ये हा कारभार पारदर्शक असावा याचा माझा पहिल्यापासून आग्रह आहे.